मित्रहो, आपण शहरात सतत प्रदूषण, आवाज, गर्दी हे सगळं काही पाहत असतो. त्यामुळे असं वाटतं की नको हे सगळं आणि हे सर्व सोडून एखाद्या निवांत आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जावं. आणि म्हणूनच आपण आलेलो आहोत कोकणात, चिपळूण जवळच असलेल्या चिवेली या आमच्या गावाला. इथलीच काही ठिकाणं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आणि याचाच आपला आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण आलेलो आहोत गावाला आणि गावाला आपण वाघेश्वरी देवी जी आपली ग्रामदेवता आहे तिच्या दर्शनाला आलेलो आहोत. तर तिथे आता आपण आलेलो आहोत. इथलं वातावरण अगदी सुंदर आहे, शांत आहे आणि सगळीकडे आपण जर बघाल तर चारी बाजूला डोंगर आहे आणि ते डोंगर हिरव्या हिरव्या अशा मस्तपैकी गर्द झाडांनी असे आच्छादलेले आहेत. त्यामुळे जिकडे बघाल तिकडे फक्त हिरवळ आणि सुंदरता एवढंच आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे पाहून झालं की आपण जरा पुढे आणखीन जरा बघूयात. गावाकडे इकडे एक खाडी आहे, त्या खाडीकडे जाऊ आणि बघूया तिथे काय काय अजून. चला तर मग निघूयात तिकडे. गावाकडची सकाळ म्हणजे कोंबड्याची बांग, पक्ष्यांचा किलबिलाट, सूर्याची स्वच्छ कोवळी किरणं आणि बरंच काय. झाली सकाळ झाली आणि सकाळी सकाळी बोलावल्याप्रमाणे मुरलीधर मामाही आले. त्यांनी नारळाच्या झाडावर अगदी शिताफीने चढून नारळही काढली. आता सगळी कामं आवरल्यावर आता आपण गावची सफर करायला सुरुवात करूयात. चिवेली या गावाची लोकसंख्या सुमारे 600 ते 650 आहे. त्यामुळे शहरातल्या गर्दीच्या मानाने ही लोकसंख्या म्हणजे अगदी नगण्यच. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा गावची ग्रामदेवता असलेल्या वाघेश्वरी देवी मंदिराकडे जाणार आहोत. या मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला डोंगराचा उतराचा अरुंद रस्ता पार करून खाली जावं लागतं. हा घाट उतरत असताना हळूहळू निवांत आणि निसर्गरम्य परिसरात असलेलं देवीचं मंदिर आपल्याला दिसायला लागतं. आपल्याबरोबर इथे आप्पा गुरव आहेत आणि ते आपल्याला या वाघेश्वरी देवीबद्दल माहिती सांगतील. जे मंदिर पुरातन म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे 100 वर्षापेक्षाही जुनं हे मंदिर आहे. तर माझ्या आता 9वी पिढी आहे. अरे बापरे, या देवाची सेवा करायला लागल्या. मग आता किती हिशोब करायचा? 9वी पिढी माझ्या पोरांची आहे, 8वी माझी पिढी आहे. बरोबर आहे. आणि त्या 8 पिढ्या आम्ही पूजा करतो. बरोबर, आमचे शेव कोण नाही. हां. आणि आम्हाला जर अडचण आलं तर कोणाचं मला गावकर लोकांना सांगायचं व देवाची पूजा करून करतात. अच्छा अच्छा अच्छा. असे. आणि आता त्या देवाची माहिती सांगतो. ही वर्धन देवी पहिली. बर. ती तिचा स्थान आहे आपल्या गावातच आहे. तिथे वरती बामणाची भीमावर आहे, वर्धन पाल म्हणून आहे. तिथे ती उगम पावली. अच्छा. तिथून ती गावातल्या लोकांनी इकडे आणून बसवून पूर्वीच्या लोकांनी. हो हो. आता ही वाघेश्वरी, ही तर स्थान आहे पाचदेवीवर. बोरगाव आहे ना, हो बोरगाव, तिकडे पाचदेवीवर तिचं स्थान आहे. त्या 5 बहिणी उगम पावल्या. बर. पाचदेवीवर. त्या 5 गावात गेल्या. एक बामनोलीत गेली, एक वाघेश्वरी गेली, बोरगाव गेली, गोंधळ्यात गेली आणि ही गेली. अच्छा, ही इकडे. अशा 5 गावच्या 5 देवी. अच्छा. आता इथं आपल्या जेव्हा शिमगोत्सव कार्यक्रम असतो ना, हो, तो कार्यक्रम इथे दरवर्षी चालतो. 1 महिनाभर, पूर्ण 1 महिना. तिथे पहिल्या दिवशी गाव बसतो ना, तेव्हा तिथं देवाच्या वस्त्यांची माहिती मिळते. कोणाकोणाला वस्त्या आहेत ती यादी करतात. मग
किती लोकांच्या बसायला, कारण मग अचानक कोण पण वस्ती करतो ना. बरोबर. तुमच्याकडे देव राहणार आहे. हो. आणि हे म्हणते मला देव करायचं. बरोबर. म्हणजे मधला लोक मेला ना. म्हणून ते ज्याला कोणाला वस्ती पाहिजे ना त्याने ताण भरती त्यांची येऊन वस्ती टाकायची. अच्छा. हा. आणि ती वस्ती पीठ झाली की आधीला नाव असतो की अमुक खाणेकरांची ही वस्ती आहे. त्या तारखेप्रमाणे त्यांच्याकडे मध्येच येणार नाही देव कोणाला. एकदा इकडून बाहेर पडला जेव्हाच ना की पहिला ठाण्यावर जातो आणि ठाण्यावर गेलो की मग विठ्ठल रखुमाई मंदिरावर जातो वरती. अच्छा. विठ्ठल रखुमाई मंदिर झाला की मग खाली बंदरावर जातो. तिथं हरिभाऊ शिर्के आहेत ना बंदरावर, त्यांच्याकडे देव पहिला. आधी गावाची एक इमारत आहे पुरी खानाच्या वेळेला, जेव्हा पूर्वी हा खानांचा गाव होता आणि त्यावेळेस खान तिथं आपल्या देवाला स्थान देत नव्हते म्हणून गावाने एका रात्रीची इमारत बांधली गावाखाली. त्या इमारतीत पहिला देव जाऊन होतो. अच्छा. खाली बंदरावर. आणि पहिल्या या वस्तीच्या तिथे देवाचा सुरुवात होती. आणि मग हरिभाऊ शिर्केंकडून संपूर्ण गावात जेवढी घरात ना तेवढी देव आपल्या गावाची घेतो. पूर्ण महिना राहतो. अशी आहे ती पालखी सगळी 1 महिनाभर फिरते. हो. अच्छा. पालखी आपल्या जवळ आहे नेहमी. तुला बघायच्या तुम्ही दाखवतो. हो. हो. ये बघा. ही देवाची पालखी. इथे काय ती होती जुनी आहे पहिली. हो ती उलट आणखीन छान आहे ना. आणखीन छान आहे ती. हो ती पहिली आहे एकदम. वा वा वा. चाकाची पण आहे. ही पण जुनीच आहे. ग्रामदेवता वाघेश्वरीच्या मंदिरात आहोत आणि इथे रमेश काजारे काका भेटलेत आणि ते आपल्याला ही जी ग्रामदेवता आहे तिथे असणाऱ्या मूर्ती आणि त्या देवीचं महात्म्य सांगतील. काका. ही वाघेश्वरी आपली सगळ्यांना प्रसन्न करते आणि वाघेश्वरी वाघदाय चलकी कालकी केदार हे असे सगळे देव आहेत तिथं. आणि ही आपली पावका देवाची, ही देवाची पावका आणि हे शिपाई इकडे का. हे सगळे शिपाई देवाचे ना. अच्छा. हेच का ते तुम्ही म्हटलं होतात की ते इथेच राहिले. ते सगळेच आहे ते. अच्छा हे सगळेच. मंदिर पाहून इथेच पुढे असलेल्या चिवेली या बंदराला आता आपण निघालोय. या बंदरातून वशिष्ठी नदीचं दर्शन आणि जलप्रवासाचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. या जलप्रवासादरम्यान कांदळवन जंगल, बॅकवॉटर राईड, फिश फार्म, गरम पाण्याचे कुंड, बर्ड पॉईंट, क्रोकोडाईल पॉईंट इत्यादी ठिकाणं अनुभवायला आणि पाहायलाही मिळणार आहेत. मात्र आपण तिथे पोहोचलो ते अगदी सकाळी त्यामुळे या गोष्टी आपण अनुभवू शकलो नाही. मात्र या राईड जर आपल्याला हव्या असतील तर दुपारून इथे आल्यावर या राईड आपण नक्कीच अनुभवू शकतात. त्याचबरोबर इथे खूप सारे रिसॉर्ट्स आणि होमस्टेही अवेलेबल आहे. त्यामुळे जर कोणाला या वातावरणाचा आणि समुद्र सफरीचा आनंद घ्यायचा असेल तर इथे राहण्याची उत्तम सोयही उपलब्ध आहे. चिवेली बंदर पाहून झालंय आणि आता आपण जाऊयात गावच्या सीमेच्या देवीला. या सीमेच्या देवीचं मंदिर छोटूच आहे पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण सीमेची देवी ही गावाकडे येणाऱ्या कोणत्याही संकटांना गावाच्या सीमेच्या आत शिरकाव करू देत नाही. त्यामुळे गावाला येणारा प्रत्येक जण इथे येताना आधी देवीचं दर्शन घेऊन आणि देवीला नारळ देऊनच पुढे निघतो.
गावाकडे हा असा रानमेवा खूप खायला भेटतो. फक्त हा रानमेवा खाण्यासाठी जरा गावामध्ये किंवा रानामध्ये थोडीशी वणवण करावी लागते, मात्र खाल्ल्यावर मजा. मित्र हो, गाव म्हटलं की गावची मुख्य देवता म्हणजे ग्रामदेवता, जिचं मंदिर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. त्याचबरोबर रानातली मजा पाहिलीत आणि चिवेली बंदरही पाहिलं. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. चला तर मग भेटूयात अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.